जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे। या सर्व अत्याचाराचा निषेध व्यक्त करत संगमनेरमध्ये काँग्रेसच्या वतीने सोमवारी 9 डिसेंबर रोजी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात, दुर्गाताई तांबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने उद्या 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाला देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। मोर्चाला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील असे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसैन पटेल, संगमनेर। भारत सरकार नवी दिल्ली बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात कारवाई होण्याबाबत देशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर वारंवार होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणे समोर येत आहेत। त्यांच्या धार्मिक स्थळावर हल्ले, मारहाण, मालमत्तेची तोडफोड यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या विरोधात भारतातील जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे। बांगलादेशचा स्वतंत्र देश म्हणून उदय होण्यात भारत सरकार व भारतीय सैनिकांनी मोठा आणि महत्त्वाचा वाटा उचललेला आहे। त्यामुळे बांगलादेश सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे। तरी पण आपण बांगलादेश सरकारशी तातडीने चर्चा करून नंबर 1 हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्यायाची गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे। त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी। इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांची तातडीने सुटका व्हावी यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा। तसेच उद्या होणाऱ्या 10 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या मोर्चास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि हा विषय संसदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते राहुलजी गांधींनी सुद्धा बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाले त्यांनी सुद्धा तो मुद्दा या ठिकाणी संसदेत मांडलेला आहे। तरी पण भारत सरकारने लवकरात लवकर पावले उचलावीत यासाठी आज आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू समाजावरती, अल्पसंख्याक हा समाज तिथे आहे त्याच्यावरती अतिशय वाईट असे अत्याचार होत आहेत। तिथल्या सर्व हिंदू समाजावरती खूप अत्याचार होत आहेत। तिथले देवस्थान काही ठिकाणी तोडले जात आहेत। त्याचबरोबर इस्कॉनचे अध्यक्ष माननीय चिन्मय कृष्णदास यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे। आम्ही सर्वजण आज काँग्रेस पक्ष आणि सर्व विविध सामाजिक संस्था आज इथे ह्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की आपली जबाबदारी आहे की ह्या हिंदू समाजाची रक्षण करण्याची जबाबदारी आहे। जिथे अन्याय होत असेल तिथे आपण नक्कीच उभा राहिलं पाहिजे। अन्यायाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये हजर आहोत, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्र सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण तरी त्यांचं रक्षण केलं पाहिजे, काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं आमच्या सर्वांकडनं मी आज इथे निवेदन देत आहे। उद्या जे आंदोलन होत आहे ते सकल हिंदू समाजाचं आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन होत आहे आणि आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे ह्या आंदोलनाला समर्थन करत आहे आणि आमचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्यात सामील होणार आहोत। सर्वात जवळचा असणारा देश बांगलादेश याच्या निर्मितीसाठी त्या काळामध्ये भारताने खूप मदत केलेली आहे, परंतु आज हे मानवतावादी संपूर्ण विसरून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून तिथं जे अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे। त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झालेली आहे
आणि विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी हिंदू समाजावर होत आहे, तेव्हा बांगलादेशातील सरकारने निश्चितपणे सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि आपल्या भारत सरकारमध्ये सुद्धा त्याचा निर्णय योग्य प्रकारचा घेतला पाहिजे असं मला वाटतं. काल जे हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे या संदर्भात आपण काय म्हणणार आहात? तो मोर्चा सर्वांसाठीच आहे आणि सर्वच हिंदू त्यामध्ये सहभागी होणार आहे. निश्चितपणे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सुद्धा मोठा सहभाग त्यामध्ये, पाठिंबा सुद्धा त्यामध्ये आहे आणि सर्व ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा त्याला आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.